कुठे चालीस की जा. मुजरा थांब, दाखवते तुला. आम्ही सावित्री बरोबर जिजाऊंच्या लेकी आहोत. सावित्रीनं आमच्या हातात वही पेन दिली आणि जिजाऊंना शस्त्र आणि शास्त्र कसं चालवायचं ते आम्ही जाणतो. अभिजित बघतोस काय, काढ यांची स्वेटर. काय बडवा साल्यांना वाईट नजरेनं पाहण्याची यांची हिंमत झाली नाही पाहिजे. स्वतःला शिवभक्त म्हणता, जयंती साजरी करता, अंगावर त्यांची प्रतिमा अलंकार घालता आणि मनात असले घाणेरडे विचार लाज वाटली पाहिजे. तर माझ्या राजाचा अपमान होईल म्हणून त्यांची प्रतिमा असलेले स्वेटर काढायला लावले मी. पुन्हा जर असे वागलात तर गाठ माझ्याशी आहे. अरे भावांनो, स्वतःला शिवभक्त समजता तर त्यांचा इतिहास तर नीट समजून घ्या. आधी राजे कोण होते, कसे होते पहा एकदा. आमचं रक्त भगवा म्हणता. रक्त कधी भगवान असतं तर विचार भगवे असतात. अख्ख्या जगात चारित्र्यवान शीलवान राजा म्हणजे आपला राजा छत्रपती शिवराज यांच्या राज्यात दरबारात कधी स्त्री नसली नाही. तेथे सर्व आया बहिणीच्या आबरूचे रक्षण केले जात होते. त्यांना देवता म्हणून पूजलं जात होतं. मुळात स्वराज्य ही संकल्पना एका स्त्रीचं स्वप्न होतं. राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊंचं स्वप्न होतं. आईरूपातल्या स्त्रीच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी अख्खा जीवन पणाला लावलं. माझ्या राजानं त्यांच्या जीवनातील 2 प्रसंग सांगतो ऐका. एकदा रांजा गावातील एका श्रीमंतीत पाटलानं एका गरीबाच्या मुलीच्या आबरूची विटंबना केली. तेव्हा राजांचा नुकताच राज्याभिषेक झालेला होता. त्यांना मिसुडही फुटेल नव्हतं. परंतु जेव्हा त्यांच्या दरबारात हा खटला आला तेव्हा त्यांनी त्या पाटलाचे अक्षरशः हात-पाय कलम करून टाकण्याची शिक्षा दिली. हात-पाय कलम करा या हरामखोराचे. आता दुसरा प्रसंग सांगतो ऐका. शाहिस्ती खानाची फजिती. जेव्हा शिवाजी महाराजांनी खानाची बोट कापले तेव्हा आपल्या शानियासह तो पळाला, पण मात्र त्याची उंगी मागेच राहिली. जेव्हा खानाची बायको बेगम लेकीच्या काळजीने रडू लागली तेव्हा शाहिस्ती खान म्हणाला होता, चिंता न करो बेगम, हमारी बच्ची शिवा के कब्जे में है, तो महफूज है. शिवा औरतों की इज्जत करता है. अरे शत्रूलाही माझ्या राजावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. असं होतं माझ्या राजाचं चारित्र्य निर्मळ आणि स्वच्छ. आणि तुम्ही त्या राजाचे भक्त म्हणता आणि आपल्याच गावातील आया बहिणीची छेड काढता. तुम्हाला आपल्याच शिक्षकांना गुरूंना धमकवण्याची अरेरावीची भाषा करता. तुम्हाला तर नव्हेच परंतु तुमच्या आई वडिलांचा मुलगा म्हणून घ्यायचे लाज वाटेल असं वागलात तुम्ही. मला जयंती साजरी करण्याचा काहीच अधिकार नाही. मलाही लाज वाटेल तुम्हाला माझा मित्र म्हणून घ्यायची. सॉरी यार. अरे मला काय माफी मागता त्या पहा आपल्या भगिनी येत आहे त्यांना माफी मागा. आम्ही जिजाऊच्या मुली जशा